मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात दिनांक 22 जानेवारी रोजी श्रीराम लल्लांची मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर या उत्सवाचा भाग म्हणून भगूरच्या दारणा तीरावरील टेकडीवरच्या राम मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। बुधवार दिनांक 17 जानेवारी ते सोमवार दिनांक 22 जानेवारी दरम्यान हरिनाम सप्ताह साजरा होतोय। त्यामध्ये रोज रात्री 9 ते 11 वाजे दरम्यान होणाऱ्या कीर्तन सेवेत नाशिकचे हरिभक्तपरायण पंकज महाराज नंदन, हरिभक्तपरायण राहुल महाराज गायकवाड लहवीत, हरिभक्तपरायण गणेश महाराज करंजकर भगूर, हरिभक्तपरायण शिवा महाराज आडके नाणेगाव, हरिभक्तपरायण देवदास महाराज वारुंसे मसुर्लीवार हे श्रीरामाचरणी सेवा अर्पण करणार आहेत। सोमवार दिनांक 22 रोजी हरिभक्तपरायण समीर महाराज महाले यांचं काल्याचं कीर्तन होऊन अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होईल। सोमवार दिनांक 22 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजे दरम्यान अयोध्येतील रामलल्ला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर भगूरकरांना दाखवलं जाणार आहे। दुपारी 2 वाजेला महाआरती होईल। त्यानंतर महाप्रसाद वाटप, सायंकाळी पुन्हा 7 वाजता महाआरती होऊन श्रीराम लल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची सांगता होईल। सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन सकल प्रभू श्रीराम सेवकांनी केले। या सोहळ्यासाठी राम मंदिराची डागडुजी करून रंगरंगोटी तसेच आकर्षक विद्युत रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे। उत्सव यशस्वीतेसाठी एकनाथराव शेटे, प्रसाद आडके, प्रताप गायकवाड, चंद्रशेखर ओहळ, मधुकर कापसे, संदीप शेटे, अनंत कापसे, जितेंद्र जाधव, प्रमोद शेटे, ललित भदे, भास्कर अहिरे, सोमनाथ भदाणे, प्रतीक यादव, भाऊसाहेब ससाणे, गणेश कस्तुरे, भूषण वाघ, आकाश नेहरे, स्वप्नील अहिरे यांनी परिश्रम घेतले। द हिंद न्यूज साठी प्रमोद रहाणे, देवाली कॅम्प भगूर। टेक द हिंद न्यूज साठी प्रमोद रहाणे भगूर।